यानंतर या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट 100। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रांवरती संशय व्यक्त करत एका लेखातून टीका केली होती। याच लेखाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं। ज्यांना जनता नाकारते ते जनादेश नाकारतात असं थेट प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना दिलं। तुम्ही हिंदू आहात, हिंदू म्हणून जगा असं आवाहन मंत्री नितेश राणेंनी केलं। हिंदू समाजात प्रचंड जाती व्यवस्था आहे, प्रत्येकाने आपल्या जातीसाठी आरक्षण मागायला सुरुवात केली, पण मुस्लिम समाजात असं चित्र दिसत नाही असं ते म्हणाले। यावेळी हिंदू समाजाला एकजूट होण्याचं आवाहन त्यांनी केलं। विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत संगनमत केल्याचा आरोप पराभूत उमेदवार अनिल नवगणे यांनी केलाय। निवडणुकीदरम्यान तटकरेंचे मातोश्रीवरती शेकडो फोन केल्याचा दावा त्यांनी केल्यामुळे खळबळ माजली आहे। मुंबईतील पालिकेच्या 227 वॉर्डांचा आढावा घेणारा तसंच गटाध्यक्ष यांचा लेखाजोखा मांडणारा अहवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांच्या विभाग अध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत तो अहवाल राज ठाकरेंना देण्यात आला। राज्यातील काही आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार निधी देत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत। यावरती आता मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली। असं काही असेल तर आम्ही सर्वजण एकत्र येऊ, त्यांच्याशी बोलू, कोणताही आमदार निधीपासून वंचित राहणार नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलंय। धारावी पुनर्विकासाविरोधात उद्धव सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव सेना मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करणार आहे। लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईन अंतर्गत सोमवारी 9 जूनला मुलुंडमधल्या कालिदास सभागृह येथे मेळावा घेऊन याची सुरुवात केली जाणार आहे। उद्धव सेनेच्या या आंदोलनात मुंबईतील रस्ते घोटाळा, पाणी प्रश्न आणि सरकारच्या योजना हे प्रश्न हाती घेण्यात येणार आहेत। राज्यात सर्वात जास्त पंचायत समिती भाजपकडे आहेत, सर्वात जास्त ग्रामपंचायती आणि सरपंच भाजपचे आहेत। आता त्याच पद्धतीनं महापालिकेत सर्वात जास्त नगरसेवक सुद्धा भाजपचे असले पाहिजेत असं आवाहन गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केलं। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अशा एक राज्य एक नोंदणी अभियानांतर्गत सध्या जिल्हा स्तरावरती सुरू असलेल्या एका उपक्रमात बनावट दस्तावेजाच्या माध्यमातून सरकारच्याच फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत असल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे। त्यामुळे मृत व्यक्तीला जिवंत असल्याचं दाखवून किंवा बनावट व्यक्तीला उभं करून मुद्रांक शुल्क चुकवून दस्त नोंदणी करून सरकारची फसवणूक करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। बदलती जीवनशैली आणि वाढतं तंत्रज्ञान यामुळे प्लास्टिकचं संकट सध्या मोठं आव्हान आपल्या समोर असून प्लास्टिकमुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केली। प्लास्टिकच्या विघटनासाठी संशोधनाला प्राधान्य देऊन त्या दिशेनं काम करण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना शनिवारपासून द्यायला सुरुवात झाली आहे। मात्र जवळपास 5 लाख महिलांनी केवायसी पूर्ण केले नसल्यामुळे त्यांना हा लाभ देण्यात अडचणी येत आहेत। बँक खात्याला आधार कार्ड लिंक असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महिला आणि बाल कल्याण विभागाने घेतला असल्यामुळे 5 लाख महिलांचा निधी विभागाकडेच पडून आहे। मिठी नदी गाळ काढण्यात आलेल्या सुमारे 65 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सिने अभिनेता दिनू मोरियाला ईडीनं चौकशीसाठी पुढच्या आठवड्यात हजर राहण्याचा समन्स जारी केलंय। या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे। राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लाखो केशरी रेशन कार्डधारक शेतकरी कुटुंबाचं बँक खातं अद्याप रिकामच राहिलं। 170 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय झाल्यानंतरही निधी न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना प्रतीक्षेत राहावं लागतंय। देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत चाललाय। अनेक राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसह इतर राज्यात नवीन कोविड रुग्ण समोर आले। राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे। राज्यात शनिवारी 86 नवे रुग्ण सापडले, त्यामुळे रुग्णांची संख्या 1362 वरती पोहोचली आहे। मुंबईतील रुग्णांची संख्या 640 झाली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या निलेश चव्हाणची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश शनिवारी न्यायालयानं दिले। वैष्णवीची सासू लता, नणंद करिश्मा, पती शशांक याचे मोबाईल संच निलेश चव्हाणकडून जप्त करण्यात आले। चव्हाण आणि आरोपींमध्ये झालेलं संभाषण तसंच संदेशाची तांत्रिक तपासणी करण्यात आली असून पोलिसांकडून तांत्रिक पुरावे संकलित करण्यात आले। सातारा जिल्ह्याच्या समृद्ध साहित्य परंपरेला न्याय देत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं 99वं पर्व साताऱ्यामध्ये भरावं अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होतीये। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या
स्थळ निवड समितीनं शनिवारी साताऱ्याला भेट दिली आणि या समितीनं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। हे संमेलन साताऱ्यात होण्याची शक्यता असून याबाबतची घोषणा आज पुण्यात होण्याची शक्यता आहे। एक मोठी बातमी कोल्हापुरात येते। विशाळगडाचा उरूस आज होतोय आणि या उरसाला प्रशासनानं बंदी घातली आहे। मात्र तरी देखील पर्यटकांचा ओढा बघायला मिळतोय। विशाळगडापासून 8 किलोमीटर अंतरावरती पर्यटकांना अडवण्यात आलं असून कसून तपासणी करूनच त्यांना गडाकडे सोडण्यात येतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त सध्या तैनात आहे। विशाळगडावरती आज उरूस होणार आहे, मात्र या उरसाला प्रशासनानं परवानगी नाकारली। या सगळ्या पार्श्वभूमीवरती कडक असा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केल्याचं पाहायला जाते। मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विशाळगड आहे तो 8 किलोमीटर अंतरावरती आहे आणि 8 किलोमीटर खालीच आहे तो कडक असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते। नागरिकांना कोणत्याही पद्धतीची वर जाण्यासाठी बंदी नाही, मात्र एकूणच या नागरिकांची कसून तपासणी करूनच आहे ते त्यांना वर विशाळगडाकडे सोडलं जाते। या गाड्यांचे नंबर आहेत ते सगळे नोट्स केले जात आहेत आणि त्यानंतर गाड्यातल्या माणसांची जी माहिती आहे ती घेऊनच आहे ती या ठिकाणी त्या नागरिकांना वर सोडण्यात येते। खरं तर वर पाहायला गेलं तर विशाळगडाच्या अनुषंगाने अतिक्रमण असू दे किंवा कुर्बानीचा मुद्दा असू दे, यावरून आहे ते वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळते। तणावाची परिस्थिती आहे ती विशाळगडावरती नेहमीच अनुभवायला गेल्या काही वर्षापासून मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्या होत्या आणि त्यांनी विशाळगडच्या उरूस झाला तर तो उधळून लावू अशा पद्धतीचा इशारा आहे तो दिला होता आणि त्यानंतर जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी उरसाला बंदी घातली। मात्र एकूणच कुर्बानीचा मुद्दा अद्याप या ठिकाणी न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे तिथं काय होणार याकडे सगळ्यांचं आहे ते लक्ष लागून राहिलेलं आहे। मात्र ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी मात्र या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले। वाहनांना 8 किलोमीटर लांबच आहे ते अडवून ठेवण्यात येते आणि नागरिकांची माहिती घेऊनच आहे ते त्यांना वर सोडण्यात येते। हिंदुत्वादी संघटनांनी प्रामुख्याने विशाळगडाच्या उरसाला आणि कुर्बानीला आहे तो आक्षेप घेतला होता आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता आहे ते पोलीस या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात। म्हणूनच एकूणच पाहायला गेलं तर संपूर्ण गाड्यांची तपासणी आहे ती केली जाते, साहित्यांची तपासणी केली जाते आणि त्यानंतरच आहे ते नागरिकांना या ठिकाणी पुढे सोडण्यात येते। या ठिकाणी पाहायला गेलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा या सगळ्या परिसरामध्ये आहे ते आपल्याला दिसून येतात। सध्या गड परिसरामध्ये आणि गडाच्या खाली 8 किलोमीटर अंतरावरती सुद्धा कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, विशाळगड, कोल्हापूर। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक होतीये। मुंबई निरीक्षकांकडून तयारीचा आढावा घेतला जाणार आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चाही होणार असल्याचं कळतंय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मनसे सोबतच्या युती संदर्भात चर्चेची शक्यताही व्यक्त होते। मुंबईतील निरीक्षकांची 12:30 वाजता बैठक होईल। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गटानं निरीक्षक नेमलेले आहेत, त्यांना विविध विभागांची जबाबदारी दिली गेलेली आहे। त्यांची सगळ्यांची 12:30 वाजता बैठक उद्धव ठाकरेंनी बोलावलेली आहे। महापालिका तयारीचा आढावा तर ते या बैठकीत घेतीलच, मात्र त्यांना ज्या जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या त्यांनी आतापर्यंत कशा पद्धतीनं पूर्ण केल्या याचा सुद्धा आढावा घेतला जाईल। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये काय नेमकं चित्र आहे मनसे आणि उबाठाच्या युती संदर्भात त्याविषयी सुद्धा कदाचित अंदाज घेतले जातील।